जय तेलंगाना, जय तेलंगाना, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. नमस्कार. आज तेलंगणामध्ये जे गव्हर्नमेंट काँग्रेस गव्हर्नमेंट येऊन 2.5 वर्ष होत आहे, एक कास्तकाराची का परिस्थिती आहे. आज कास्तकाराचा कोणता माल जे पिकवला त्या घेण्याची ताकद या काँग्रेस गव्हर्नमेंट मध्ये नाही आहे. आज कास्तकारची एवढी दुर्दशा होत आहे का कास्तकार आज रोडवर बसत आहे. रोडवर बसून त्याचे जे मनोगत व्यक्त करताय तरी या गव्हर्नमेंटला अक्कल नाही येत आहे का हे कास्तकाराचे आज आपण ज्वारी असू द्या चना असू द्या हे घ्या म्हणून. हे कवरपर्यंत कास्तकारची अशी दशा राहील. याच्या आधी आपण पाहत होते गेले ते 5 वर्षाच्या आधी एक तेलंगणा गव्हर्नमेंट केसीआर गव्हर्नमेंट होती तेव्हा कास्तकार किती राजासारखे राहत होते. आज कास्तकार भिकाऱ्यासारखे भीक मागत आहे. जे कास्तकार दुसऱ्याला भीक द्यायची आज कास्तकार स्वतः भीक मागत आहे का आमचा माल आम्हाला तुम्ही घ्या बा म्हणून. तरी या गव्हर्नमेंटला लाज नाही येत आहे का हे माल घ्यायची. अशी ही दुर्दशा ह्या तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी सरकारनं केली. आज आपण पाहता तेलंगणा गव्हर्नमेंट काँग्रेस गव्हर्नमेंट आहे. काँग्रेस गव्हर्नमेंट म्हणता हे प्रजापालन होय. हे कास्तकारसाठी हे सरकार हो म्हणत आहे. कास्तकारसाठीचं सरकार असते तर कास्तकारची एवढी दुर्दशा करते का. आज ज्वारी पाहता आपण ज्वारी नाही घेताय, सोयाबीन नाही घेताय, तुरी नाही घेताय. कास्तकार आज खरोखर बिकट परिस्थितीमध्ये आहे. या परिस्थितीच्या बाहेर जाऊ म्हणलं तर हे गव्हर्नमेंट काही ना काहीतरी कास्तकाराची MLA असू दे हे MP असू दे हे खाली नारळ फोडत आहे. पण कास्तकार 2 दिवसानं चालू करतो म्हणताय चना. MLA याच्या अगोदर 2 दिवसाच्या अगोदर म्हणले होते का 2 दिवसामध्ये आम्ही चना जे बाकीचा उरलेला पुरा घ्यायला लावतो म्हणून. अजून जे कास्तकारचं अजून मार्केटमध्ये चना नाही घेत आहे. हे BJP MLA MP तर खाली नारळ फोडत आहे पण जे काही बोलत आहे पण जे वादे आहे ते पुरे नाही करत आहे. याच्यासाठी येईल थोडीशी तरी समजलं पाहिजे का आपण वोट मागायच्या अगोदर का म्हणून गेले आणि आता का करत आहे तुम्ही. याच्याबद्दल थोडीशी तरी विचार करा. आणि याच्यानंतर जर कास्तकारावर जर तकलीफ होईल तर मोठ्या प्रमाणात BRS पार्टीकडून आम्ही रस्ता रोको करेल, धरणा धरेल आणि कास्तकाराच्या कवा बी आम्ही BRS पार्टी मदत मध्ये राहील म्हणून हे 2 गोष्टी